शासकीय ऑफिस कोरडी पडली, कर्मचारी संपाचा दुसरा दिवस। पेण तालुक्यामध्ये आज शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी यांनी संप पुकारला असून आज संपाचा दुसरा दिवस आहे। सर्व शासकीय ऑफिस कोरडी पडल्यासारखा दिसत आहे। नागरिकांच्या समस्या वाढत चालले असून लवकरात लवकर यावर तोडगा काढून कर्मचाऱ्यांचा विचार करावा। बऱ्याचशा ठिकाणी ऑफिसेस रिकामे दिसत आहे। त्यांच्या मागण्यासाठी त्यांनी हा संप पुकारलेला आहे। बेमुदत जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप चालूच राहणार अशा ठाम भूमिकेत शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत। जनतेचे प्रश्न, अर्ज, दाखले किंवा इतर कामकाज जी कामे असतात ती आता रखडले जाणार आहेत। जोपर्यंत हा संप मिटत नाही तोपर्यंत कोणत्याच शासकीय कार्यालयामध्ये कामकाज होणार नाही असं चिन्ह दिसत आहे। लवकरात लवकर हा संप मिटावा व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रश्न मार्गी लावावे। सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संपावर गेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा असेच चालू राहिले तर सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे। CNI महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड, पेण। दिनांक 21 एप्रिल 2026 पासून सरकारी निमसरकारी सर्व प्रकारचेच कर्मचारी जे शासनाचे आहेत ते जुन्या पेन्शन लागू करण्यासाठी संपावर आहेत, बेमुदत संपावर आहेत। खरं तर ही सगळी जी खाती आहेत, जर शासन एक रेल्वे असेल तर ही सगळी त्याची चाकं आहेत आणि या चाकांमुळे ती ट्रेन चालू शकते। तर ही चाकं जर अशी थांबली तर अर्थातच सर्वसामान्यांची कामं थांबणार आहेत, प्रशासनाची कामं थांबणार आहेत। तर हे जर दुःखात असतील तर अर्थातच त्याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेवर सुद्धा होणार आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी अशा पद्धतीने आंदोलन करण्याची जर वेळ असेल तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून इथे आज मी पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे, कारण ही सगळी माणसं आहेत जी आम्ही सर्वसामान्यांसाठी जेव्हा काम करतो तेव्हा हेच चेहरे असतात, आम्हाला सहकार्य करणारे, सर्वसामान्यांचा तो कागद योग्य ठिकाणी पोहोचवणारे, त्याच्यावर सही करणारे। आणि ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीने सेवा देत राहावी असं शासनाला वाटत असेल तर त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या पाहिजेत आणि त्याचसाठी त्यांच्या या मागण्या रास्त आहेत, योग्य आहेत। ह्या मागण्यांना आमचा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे, सामाजिक संघटनांचा पाठिंबा आहे। शासनाने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि हे आंदोलन कसं थांबवता येईल ह्याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती या माध्यमातून करते। संपाचा दुसरा दिवस आहे आणि लोकांच्या समस्या वाढत चालल्यात, काय नेमकं सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती जिल्हा रायगड आणि तसंच महाराष्ट्र राज्य संघ हा जो आहे एकत्रित, तर या सर्वांचे एकत्रित शासकीय निमशासकीय आणि बऱ्याच इतर सगळ्या संघटना आहेत, तर त्याच्या वतीने हा एकत्रित संप पुकारलेला आहे। आणि 2 वर्षापूर्वी पण आपण हा शासनाकडे संप पुकारला होता आणि तेव्हा तर 7 दिवस संप करून तेव्हा त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की जी सुधारित पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना तर शासनाने अजूनपर्यंत घोषित करत नाही आहेत, परंतु जी सुधारित पेन्शन योजना केली तर त्याचं जे शेवटची अधिसूचना काढायची होती त्याचं जे त्यांनी आम्हाला दिलेलं आश्वासन ही पूर्तता नाही केली। आणि ते मुख्य मागणी आहे की ती सर्वांच्या जिव्हाळ्याची मागणी आहे की त्याच्याप्रमाणे आम्हाला सुधारित पेन्शन योजनेची हे मिळावी अधिसूचना काढून। आणि त्याच्या व्यतिरिक्त एकूण 18 मागण्या आहेत विविध योजने याच्या संदर्भात, की जसे 365-53 खाली जो गुन्हा होता अजामीन तो मान्य केलेला आहे, कॅशलेसची सुविधा हवी आहे आणि जी विविध काळी म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याची पण आहेत की खूप मोठ्या प्रमाणात भरती आहेत, पदभरती, शासनाची पदं रिक्त आहेत, ती पदभरती व्हावी, अशा या 18 मागण्यांसाठी केलेला संप आहे। आणि तो संप निव्वळ आमच्यासाठी नाही तर जनतेच्या पण मागण्यांसाठी त्याच्यात आहेत की पदभरती झाली तरच नवीन मुलं लागतील ना आपली, त्याच्यासाठी मागणी आणि हा संप असाच आज त्याची हे पण आहे। परत त्यात जर नाही जर वाटाघाटी झाल्या तर तो हा संप असाच चालू राहणार। आपण कोणत्या पदावर आहात आणि आपलं काय? मी रायगड जिल्हा तलाठी संघटनेचा अध्यक्ष संजय हिरा शिंगे या पदावर कार्यरत असून माझ्या पूर्ण महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना आहे ती पूर्ण या 18,000 आमचे कर्मचारी त्याच्यात उतरलेले। काय सांगाल तुम्ही, सुद्धा एक पदाधिकारी आहात संघटनेचे, काय नंतर? महाराष्ट्र राज्य कर्मचारी हा लोकहिताचं काम करीत असतो। म्हणजे तुमचं जनसामान्यापर्यंत ज्या शासनाने ज्या शासनाच्या ज्या सोयी आहेत त्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी करत असतो आणि ते आम्ही अगदी प्रामाणिकपणे आमचं काम करीत असतो। असं करीत असताना आमच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत, आम्ही काय वेगळं काय मागत नाही। आमची जी जुनी पेन्शन होती तीच आम्ही परत मागतोय। ह्यांनी त्यामध्ये बदल करून नवीन NPS वगैरे चालू केलेली आहे, तर ह्या ज्या आमच्या हक्काच्या मागण्या आहेत त्याच आम्ही मागत आहोत। आणि त्याच्याबरोबर बऱ्याच ज्या आमच्या मागणी सनदमध्ये दिलेल्या आहेत 18 मागण्या, त्या सुद्धा आम्ही मागणी करू। आणि जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या पूर्ण होत नाहीत
तोपर्यंत हा संप असाच चालू राहील. मी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना सचिव पेण तालुक्याच्या वतीने संपूर्ण आमची जी कार्यालय आहेत ह्या संपामध्ये सहभागी आहेत.